अगदी दादाच्या बंगल्यापाशीच आम्ही राहिलोय. दादा गरिबांचा आधार होता. दादा सोडून गेलं म्हणजे आमचं अगदी आयुष्य संपलं असं वाटायला लागलं. आम्हाला पण वाटतच नव्हतं. आम्हाला वाटायचं आम्ही बारामतीतलंच, एवढा मोठा आधार वाटायचा. आमचे मुलं शिकतील, दादाच्या ह्याच्यावर कुठं कामं लागतील आमच्या मुलांना. आम्ही पण बारामतीतून श्रीमंत झालो. प्रत्येक गोष्टीवर दादांचं नाव असणार आहे. आम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर दादांना कधी आम्ही विसरू शकत नाही. आमची आणबाण शान आज गेली, पण आमच्या मनाच्या कोपऱ्यात दादांचं कधीच अस्तित्व संपू शकत नाही. आमच्यासाठी आमचा बाप गेल्याच्या भावना आज या बारामतीकरांच्या भावना आहेत. आमच्या बारामतीकरांच्या ज्या की कधीच न भरून येणाऱ्या भावना आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल दुःखद निधन झालं. विमान अपघात झाला आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. अजितदादा हे वाद्याचे पक्के होते, ते आता अनंतात विलीन झालेले आहेत. बारामतीकरांना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना पोरकं करून गेलेले एक शोककळा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले. सध्या अजितदादांवर याच ठिकाणी अंत्यविधी करण्यात आले आणि याच ठिकाणी लाखोचा जनसमुदाय दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथं आला होता. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळत होते. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. काय भावना आहेत? दादा आज सोडून गेलेले आहेत. दादा महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळं बहुत दुःख झालेलं आहे. लय दुःख झालं त्याच्यामुळं. दादा गेल्यामुळे बहुत लय नुकसान झालं आहे. त्याच्यामुळं बोलण्याची पण कॅपॅसिटी नाही, इतकं बेकार झालं दादाच्या. काय आठवणी आहेत दादांच्या? दादांच्या आठवणी शब्दात सांगू शकत नाही. दादा आमच्या बीड जिल्ह्याला पोरकं करून गेले. दादा आमचे पालकमंत्री होते. दादानी आमच्या बीडचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा आम्हाला शब्द दिला होता आणि दादा शब्दाचे पक्के होते. हे दादांनी अनेक वेळा सांगितलं होतं की एक वेळेस मला संधी द्या, आम्ही दादांना संधी दिली होती, पण दादाच आम्हाला सोडून गेले. दादाने आम्हाला एक संधी द्यायला पाहिजे होती आणि आम्हाला बीड जिल्ह्याला दादा पोरकं करून गेलेले आहेत. हे दुःख आम्ही शब्दात मांडू शकत नाही. म्हणजे बीड जिल्ह्याला शापच आहे की गोपीनाथ मुंडे असतील त्यांचंही अपघाती निधन झालं, विनायक मेटे असतील ते, आणि आता अजितदादा बीडचे पालकमंत्री नुकतेच झाले होते, काही महिनेच झाले होते, त्यानंतर ही घटना घडलेली आहे. खरं तर दादा एवढं मोठं नेतृत्व आम्हाला लाभलं होतं, त्यामुळं आम्हाला भाग्यवान समजत होतो. पण आज असा काळाने घाला घातला की आज आमच्या बीड जिल्ह्याला पोरकं केलं आज दादानी. आज संपूर्ण बीड जिल्हा हा पवार कुटुंबियाच्या दुःखात सहभागी. किती जण आले तुम्ही बीडवरून? आम्ही बीड वरून एक 5 ते 6 गाड्या आलोत. काल दिवसभर इथं थांबलोत आणि आज सकाळपासून इथं उभा आहोत. कधी तुम्हाला बातमी कळाली की अपघात? काल आम्हाला 10-10:30 वाजता कळाली. आम्ही इथं 3-3:30 वाजता पोहोचलो. नक्कीच या काही ठिकाणी महिला पण आहेत. ताई, कुठनं आलात तुम्ही? काटेवाडी. काय भावना आहेत? आज दादा कायमचे सोडून गेले. दादा आम्हाला सख्या भावापेक्षा जास्त जवळचे होते. अगदी दादाच्या बंगल्यापाशीच आम्ही राहिलोय. दादा गरिबांचा आधार होता. दादा सोडून गेलं म्हणजे आमचं अगदी आयुष्य संपलं असं वाटायला लागलं. काटेवाडीच्या बंगल्या शेजारी तुम्ही? बंगले शेजारी काटेवाडीत राहतो. कामाला वगैरे सगळं दादांच्याच तिथं कामाला लोक आमच्या शेतामध्ये? शेतामध्ये काम करतात. काय बरं, दादांचा स्वभाव कसा होता? ती दादांचा स्वभाव जसं दादा शब्द तोंडातून बोलतील ते दादा करूनच दाखवत होतं. आणि दादा श्रीमंतापेक्षा गरीबाचा वाली होतं एवढंच आम्ही जाणतो. गरीबासाठी दादा लय चांगलं होतं. आणि महिला सगळ्या आमच्या मुली शाळेत जाणाऱ्या अगदी दादांच्या ह्याच्यावर निश्चिंत राहत होते. आता आमचं कुठल्या आठवणी आहेत दादांच्या? कुठल्या आठवणी येत आहेत? दादांच्या प्रत्येक गोष्टी सांगताच येणार नाहीत इतक्या आठवणी. एवढ्या आठवणी आहेत आमच्या. असं कुठलं काम सांगितलं आणि दादाने लगेच करून दिलं? केलंच नाही, असं झालंच नाही आजपर्यंत, कधीच झालं नाही. कुठल्याही बाबतीत शाळेचा असू द्या, मुलांच्या शिक्षणासाठी असू द्या, त्यांना भेट द्यायला चिठ्ठी मागायला जाऊ द्या, दादांनी एकही काम केलं नाही, असं झालंच नाही. म्हणजे आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, एवढा मोठा माणूस पण तुम्हाला सहज भेटत होते? सहज भेटत होते. आणि अगदी बोलायचं म्हणलं तरी दादा त्यांच्या पुढे गेलं तर 2 मिनिटं थांबून बोलत होते. अशी माहिती मिळते की शनिवार रविवार दादा काटेवाडीला शेतात यायचे आणि शेतात रमायचे. दादा काम पण करायचे शेतातनं. आता मागच्या 4 महिन्यात दादा 3 महिने, माझा मुलगा त्यांच्या बरोबर 3 एकर नांगरटात चालत गेले. दादा 3 एकर स्वतः? 3 एकर स्वतः नांगरटात चालले. हा, आवड होती शेताची? आवड होती शेताची आणि त्यांच्या शेताची कामं केलेली, जवळ फिरलेलं, दादांना सर्व बघितलं. शेतामध्ये काय काय लागवड केली दादांनी? आता दादा आमच्याशी जेव्हा बोलले तेव्हा बोलले की केळी लावायची आम्हाला शेतात, तर दुसरी काय काय व्हायचं? आता जास्त ऊस आहेत, बागा आहेत, केळी आहेत,
आता आम्ही पण सगळे शेतात त्यांची काय थोडी शेत आहेत, कारण आम्ही सगळीकडे फिरत नाही, पण जवळपास जे काम करतो तिथं आंब्याची बाग आहे, गावरान गाय आहेत, कोंबड्यात पालन आहे, शेतीची आवड. शेतीची आवड होती. सुनित्रा वहिनीचा तुमचा नेहमीच भेटगाठ असेल, स्नेह असेल. आणि सुनेत्रा वहिनीपेक्षा दादांची आई, आम्ही त्या वहिनीकडे जात होतो वाड्यावर. दादांच्या आईचं आई. काय बोलावं आता? आता काय बोलावं त्या माऊलीनं, मला शब्दात सांगताच येत नाही आता. जेव्हा पहिली बातमी कळाली ती कशी कळाली दादा गेली म्हणून? दादा गेले, टीव्ही चालूच होती आणि टीव्हीचा योगायोगाने चॅनल चालू होता, म्हणजे बातम्याचा चॅनल चालू होता. दादाची बातमी गेली, खाली बसायचं सुद्धा कळलं नाही, इतकं आम्हाला दुःख झालं. ते काय सांगाल? दादा कायमचे सोडून गेले. दादा कायमचे सोडून गेले. आम्ही पण बीड जिल्ह्यातलंच आहोत, पण 25-30 वर्ष झाले बारामतीत राहतो. आम्हाला पण वाटतच नव्हतं, आम्हाला वाटायचं आम्ही बारामतीतलंच, एवढा मोठा आधार वाटायचा, आमचे मुलं शिकतील, दादाच्या ह्याच्यावर कुठं कामं लागतील आमच्या मुलांना, आम्ही पण बारामतीतून श्रीमंत झालो नाही का, असं वाटायचं. तुमच्या आता दादांचं लेकरं- तिकडचा जिल्हा इकडे राहता, या दोन्हीकडे पण दादाच पालकमंत्री होते. हो, पालकमंत्री आमचे तिकडले पण आम्हाला 2 दिवस झाले फोन येत तिथं, आपली बीड जिल्ह्याला पुढे गेला असता दादामुळं, पण आता अवघड झालं बीड जिल्ह्याचं. बीड जिल्हा असाच राहणार आता नुसतं सुधरत बीड जिल्हा, असं म्हणणं आहे सगळ्यांचं. म्हणजे तुमच्या जिल्ह्याला धक्क्यावर धक्के, आधी गोपीनाथराव गेले, आता अजितदादा पण गेले. काय भावना आहेत मित्रा? निश्चित बरोबर, अजितदादाचं प्रेम हे बीड जिल्ह्यावर होतंच. त्यांनी पालकमंत्री पद स्वीकारलं होतं, त्याच्यानंतर बीड जिल्ह्याला जनतेला पण एक विश्वास होता की दादा बीड जिल्ह्याचा नक्कीच काहीतरी विकास 100% करणार होते. याच्यात बीड जिल्ह्याची जनता आज दुःख झाली आणि ह्या दुःखातून बाहेर येणं खूप अवघड आहे सर्वांसाठी. बीड जिल्ह्याचा निश्चित याच ठिकाणी हे झालेला आहे. नक्कीच. तर काही दुसऱ्याही या ठिकाणी महिला आहेत, तुम्हाला बोलायचे काय भावना आहेत ताई? दादा खूप सगळ्यांचा आवडता नेता, आवडत होता, लहान थोरान मोठ्यां म्हाताऱ्यांपेक्षा खूप सगळ्यांचा आनंदित नेता होता. ते आम्हाला आज सोडून इथून गेलेले आहेत, पण त्यांनी परत यावं याच ठिकाणी, अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच. तर ह्या भाबड्या अपेक्षा अनेक महिलांचे. ताई तुम्ही कुठच्या आहेत? आम्ही बारामतीच आहे प्रॉपर. दादा जे वाद्याचे पक्के होते, बारामतीकर असे म्हणायचे की एकच वादा अजित दादा, आता ह्या घोषणा यापुढे ऐकायला मिळणार नाहीत. बारामतीत प्रत्येक गोष्टीवर दादांचं नाव असणार आहे. आम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर दादांना कधी आम्ही विसरू शकत नाही. आमची आणबाण शान आज गेली, पण आमच्या मनाच्या कोपऱ्यात दादांचं कधीच अस्तित्व संपू शकत नाही. कुठल्या अशा गोष्टी दादांच्या आठवल्या तुम्हाला ही बातमी समजल्यानंतर? टीव्ही चालूच होता, नुकतंच आम्ही कॅनेलवर चालून येतच होतो, त्यावेळेस टीव्ही लावला होता, त्यावेळेस कळालं की दादांचं असं असं. तर आम्हाला वाटलं काय नसेल झालं, थोडंसं काही लागलं असेल, पण दादांची ही बातमी ऐकून एकदम सुन्न झालं. बारामतीला आता काहीच असं वाटत नाही की कशात फुला पानं सुद्धा रोनक राहिली नाही. प्रत्येक गोष्टीवर दादांची आठवण आम्हाला येत राहणार आहे. तर अतिशय तीव्र भावना या बारामतीकरांच्या आणि एकूणच या सगळ्या मंडळीच्या आहेत. या ठिकाणी काही युवक आहेत, त्यांना बोलायचं असेल तर करूया. काय दादांच्या काय आठवणी, काय मिस कराल दादांचं? दादांचं वक्तशीरपणा, जे त्यांनी बारामतीला सगळ्यांना सवय लावली होती की जी स्वच्छता ठेवायची, वेळेवर हजर राहणं प्रत्येक कार्यक्रमात. काल आम्हाला कुठेतरी काळजाचा ठोका चुकला होता. भरपूर असं वेदना दाटून आलेल्या आहेत, जे की बारामतीकरांना परत कधीच अशा भावना, अशा दादा न भूत न भविष्यती होणारं व्यक्तिमत्व होतं. ज्या बारामतीकरांसाठी दादांनी आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात, त्या गोष्टी आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्हाला आमच्यासाठी आमचा बाप गेल्याच्या भावना आज या बारामतीकरांच्या भावना आहेत, आमच्या बारामतीकरांच्या, ज्या की कधीच न भरून येणाऱ्या भावना आहेत. आम्ही काल रात्री 2 वाजेपर्यंत इथं होतो. त्या फोटोकडे बघितल्यावर आम्हाला कधी अजून सुद्धा वाटत नाही की आमचे दादा गेलेत. आम्ही कधी विसरू न शकणारा प्रसंग आहे. आमच्या वेदना कोणालाही कळू शकत नाही आहेत. आज आम्ही कुठेही बारामती सोडून कुठेही महाराष्ट्रभर फिरत असताना जी आमची मान गर्वाने उंचवलेली होती की आम्ही ठामपणे छाती ठोकून सांगायचो की मी बारामतीकरांचा आहे, बारामतीच्या ठिकाणाहून आलोय, जिथं आम्हाला कधी सगळ्या अडचणी आल्या आम्ही फक्त म्हणायचो की आम्ही बारामतीमधले नागरिक आहोत, दादांचे रहिवासी आहोत, दादांच्या गावचे आहोत. तर आम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी, लोकांच्या समोरून येणारे प्रतिसाद असे असायचे की तुम्ही बारामतीचा आहे का, ठीक आहे, मग तुम्हाला काही अडचणी उद्या आम्हाला सांगा. तर हा विश्वास जो दादांनी सगळीकडे दिला होता, पण आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला न
उद्याच्या भविष्याची चिंता आम्हाला फार मोठी पडलेली की बारामतीकरांसाठी जो बारामती तालुका होता जिथे पाण्याची एवढी मोठी अडचण होती जी अजितदादांनी सोडवली. अजितदादांच्या एका फोनवरती पाणी बारामतीकरांना यायचं. आज आम्हाला भविष्याची चिंता अशी आहे की बारामतीकरांना पाणी मिळेल की नाही. आज आम्हाला किती मोठ्या संकटांना सामोरे जाणार आहे हे बारामतीकरांशिवाय कोणीही समजू शकत नाही. तीव्र भावना आहेत अतिशय. तर एकच वादा अजितदादा अशा घोषणा या ठिकाणी दुमदुमाईच्या तुम्ही द्यायचे. आता यापुढे अशा घोषणा ऐकायला मिळणार नाही. मिळणार नाहीत. ज्या गोष्टीवर माज करायचो अख्ख्या महाराष्ट्रभर ती व्यक्ती आज राहिलेलं नाहीये. बारामतीत घरातून बाहेर पडला रोड त्यांनी केलेला आहे. पेट्रोल भरायला गेले पेट्रोल पंप त्यांचेत, शिक्षण संस्था त्यांच्यात, रोड त्यांचे, सगळं जे काय आहे ते त्यांचं आहे. आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही बाकी काहीच बोलू शकतो. अतिशय तीव्र भावना नागरिकांच्या आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून या ठिकाणी दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरचा दंडवत घालण्यासाठी या ठिकाणी तमाम लाखो जनता या ठिकाणी आली होती. आणि पलीकडे जर पाहिलं तर अजितदादा यांना अग्नी दिलेली आहे आणि ती अजितदादा अनंतात सध्या सगळ्यांना सोडून निघून गेलेले आहेत. अनेकांच्या भावना दाटून आलेल्या आहेत, त्यांना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. मात्र काही जण सांगतात आमचा देव हरवला. काही बीडमधील नागरिक आपल्याला भेटले, ते म्हणालेत की आम्हाला तर बीडमध्ये आधी त्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं, आता पुन्हा दादा पालकमंत्री झाले त्याच गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतंय. अशा तीव्र भावना नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्या. एकच वादा अजितदादा